गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 3.5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचा अखेर बिगुल वाजलाय। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात। मुंबईसह राज्यातल्या सर्वच महापालिकांच्या निवडणुकांच्यासाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणी होईल। एकूण 2879 जागांसाठी या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांच्यासाठी 23 ते 30 डिसेंबरच्या दरम्यान उमेदवारी अर्ज करता येणार आहे। त्यामुळे आता सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। कुठे सत्ताधारी महायुती एकत्र असणार आहे, तर कुठे दोस्तीत कुस्ती होणार आहे। मवियामध्ये तसंच काहीचं चित्र पाहायला मिळू शकतं। निवडणुका घोषित झाल्या। हा कार्यक्रम कसा असणार आहे एकदा नजर टाकूया, कारण हजारो इच्छुकांसाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असणार आहे। निवडणुकांच्या या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाची तारीख अर्ज भरण्याची 23 ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। अर्ज भरण्याची तारीख आपण बघितली 30 तारखेपर्यंत आहे। मतदान 15 जानेवारीला होणार आहे। निकाल 16 जानेवारीला असणार आहे। 16 जानेवारीला कळेल तुमच्या शहराची सत्ता नेमकी कोणाच्या हातात आहे। तर 23 ते 30 डिसेंबरच्या दरम्यान 30 डिसेंबरला अर्ज भरणं, 2ला मागे घेणं आणि 3ला वाटप करणं असं आहे। 16 तारखेला निकाल, 15 तारखेला मतदान, अशा प्रकारची ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे या सगळ्या काळामध्ये। त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्यासाठी, मतदारांसाठी सुद्धा ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे, ज्या तारखेला ठरणार आहे 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मधून सत्ता नेमकी कुणाची असणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल। काही ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी युती होईल। 1-2 ठिकाणी भाजप राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल। निवडणूक आहे 15 जानेवारी। 15 जानेवारी म्हणजे संक्रांत, म्हणजे महिलांचा सण, आणि त्याच वेळेला महिलांना अडकवायचं म्हणजे घरामध्ये। ठीक आहे, निवडणूक होऊ घातलीच आहे, सगळे रेडी आहेत। पण एकंदरीत पाहायला गेलं तर 15 तारखेला मतदान आणि परत 16 जानेवारीला जे आहे ते निकाल देखील आहे, मतमोजणी पार पडणार आहे। सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण सगळ्यांचं लक्ष असणार आहे त्या म्हणजे 29 महानगरांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत ज्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, ज्यांच्या अस्तित्वाची ही लढाई असणार आहे। बिग फाईट्स कुठल्या आहेत एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस या तिघांची प्रतिष्ठा मुंबईमध्ये पणाला लागलेली आहे आणि सोबत असणार आहेत राज ठाकरे सुद्धा। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे या तिघांची प्रतिष्ठा पणाला लागली। तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांच्यातली फाईट, तगडी फाईट पाहायला मिळणार। पुण्यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि देवेंद्र फडणवीस यांची भाजप यांच्यामध्ये सामना होण्याची शक्यता आहे। म्हणजे 3 चेहरे हे या सगळ्यांची, तिघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। पुण्यामध्ये नाशकामध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे यांच्यामध्ये तगडी फाईट असेल।
तर या सगळ्या प्रतिष्ठित अशा या लढती असणार आहे. प्रत्येक शहरावरती आपलं सत्ता असावी याच्यासाठी ही घनघोर लढाई असणार आहे. आणि निवडणुकींची घोषणा होण्याच्या आधीच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती मतचोरीचा आरोप केला. त्यासोबत मतदार याद्यांमधल्या घोळाचं काय हा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. त्या निवडणूक आयोगाच्या इलेक्टरल रोल्सवर, ड्राफ्ट रोल्सवर आम्ही आक्षेप घेतले होते, लाखोमध्ये आक्षेप घेतले होते. त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाही आहे. त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही. म्हणजे हे फायनल रोल येणार कधी? आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण? निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक करण्याची इच्छा ही भाजपची आणि निवडणूक आयोगाची नाही आहे. आज भाजप आणि निवडणूक आयोग दोघेही वेगळे नाही. जर ह्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झालेल्या नाही, निष्पक्ष पद्धतीने झाल्या नाही तर BJPचं पतन होईल. पण हे होत असताना या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान हे सुद्धा अडचणीत आलेलं आहे. मला वाटतं हारण्यापूर्वीच त्यांनी करण्याचा तयार ठेवलेली आहेत. त्यांना माहिती आपला दारुण पराभव या ठिकाणी होणार आहे. एकही महापालिकेत त्यांना काँग्रेस केंद्र सरकारच्या वाटेवर जाणार नाही. आणि त्यामुळे आता मग सांगायचं काय? मग ते सांगते त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं की निवडणुका पारदर्शक झाल्या नाही, दुबार नावं काढले नाही, तुम्ही यंत्रामध्ये बदल झाला, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी घोळ केलेला आहे, तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला पाहिजे होतं. हे सगळी कारणं त्यांची तयार आहेत आणि त्यासाठी मुद्दाम ते आता ग्राउंड तयार करत आहेत.